दुसरे गडी काय करावेत? कुंकड आहेत कामाला. दुसरे गडी हळद फवारालेत का कोळपालेत? बर, हळद मस्त चांगली आहे हो. गुड मॉर्निंग गाईज. आपण आहोत शेतामध्ये. तर आज शेतामध्ये काय काम चालू आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो. तर चला मग बघा, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. शेतीमध्ये आहोत आपण आता बघा, आणि ह्या शेतीमध्ये काय पेरलंय ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे जे आहे बघा, करडीची शेती केलेली आहे बघा, करडी केलेली आहे. आणि ह्या मागच्या 5-6 दिवस पाणी पडल्यामुळे ह्या करडीमध्ये तण झालेलं आहे आणि करडी कोळपाया आलेली आहे. पाहू शकता तुम्ही, करडी कोळपिणं चालू आहे बघा. आपले देवानंद कोळपिणं चालू आहे. एक कोळपा आहे. म्हणजे ही जी करडी केलेली आहे दांडावर केली होती. अगोदर पाणी नव्हतं, भिजवून केलेली होती, त्याकरता हे दांड वळलेली होती. नंतर पाणी पडल्यामुळे हे काही असं तण झालेलं आहे. अगोदर ही ह्याच्यामध्ये सोयाबीन होतं, हो का पाहू शकता. दुपारचा डबा घेऊन आले का नाही? दुपारचा डबा आकड्यावर का होतंय का एका कोळप्याला? एका कोळप्यानं 5 वाजेपर्यंत लागत. पण होतंय म्हणा ना. होतंय. बघा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, हे जे आहे एकर भरात करड केलेलं आहे. आणि आज दिवसभरात 5 वाजेतून होईल म्हणतात. पाहू शकता मित्रांनो, अशी आमच्या गावाकडली शेती आहे आणि असा निसर्ग आहे बघा. पाहू शकता हो का, कसा निसर्ग आहे पाहू बघा तुम्ही. आणि मी जे आहे शेतामध्ये हो का गुरं घेऊन आलो. ह्या साईडला आमचे ह्या जे साईडला होतं हे पण ह्या वावरात करडी होती. कारण ही करडी आम्ही मोडलेली आहे पातळ झाली असल्यामुळे. आता आमचे गुरं खात आहेत बघा, पाहू शकता तुम्ही. आणि तिकडे जे आहेत मालक आहेत हो काही करडी मी रान खाली करायचे खाऊ घातले. आणि इथं दुसरं आता ज्वारी करणार आहेत ह्या वावरात. अशा जनावराकरता कडबा होईल त्याकरता आहे मी ज्वारी करायचं आहे. म्हणून आम्हाला मालकाने म्हणजे त्याच्यात चारा म्हणून हो का आम्ही ह्या करडीच्या वावरात चारू घातलेला आहे. ही करडीचं वावर कारण का पातळ झालेली होती करडी म्हणून. आणि हे जे आहे राखलेली आहे बघा, ह्याच्यात कोळप चालू आहे. देवानंद गेले कडला. आणि त्या जे साईडला आहे ज्वारीचं वावर आहे बघा. बघा पाहू शकता मित्रांनो, इकडं तूर आहे. आणि गाव जवळच आहे बघा, बघायचे का हो का गावाच्या साईडलाच शेती आहे. तिकडे शेळ्या पण चरत आहेत, दिसतील का? हा दिसतात बघा. अशी ही शेती गावाकडे. काही जणांच्या पावसामुळे खूप नुकसानी पण झाल्या मित्रांनो. जाऊ द्या, नुकसानी झाल्या, पण जनावराला चारा मस्त फुटला ह्या पाण्यामुळं. शेळ्याला चारा झाला, आमची गाई वासरं म्हशी ह्यांना पण चारा मस्त झाला. आणि आता इथून पुढं जे आहे त्यांना जनावराकरता कडबा मस्त होतो मित्रांनो. नाहीतर कडबा हे येत नव्हतं या पाण्यामुळं. काहीच फायदा बी झाला आणि काही आता तर नुकसान पण सहन करावंच लागते. पण मुख्य जनावराचं मात्र चांगलं झालेलं आहे बघा. हे बघा लंब होतं ह्या ठिकाणी, वळई होती. वळई म्हणजे सोयाबीनची वळई होती ह्या ठिकाणी, म्हणून इथं सोयाबीन सांडल्यामुळे जास्त लंब आलेला आहे. आणि जनावरांना कट अर्धवट खाऊन गेलेले आहेत. असं आहे बघा, जनावर तिकडे गेलेत खात. आणि ही करड मोडलं बघा आम्ही आज मित्रांनो. असं आहे बघा. ह्या ज्या साईडला आहे तूर, त्या तुरीच्या वावरामध्ये पण सोयाबीन होतं. आता त्याच्यात ज्वारी केलेली आहे. जनावरा करता चारा होईल म्हणून त्याकरता काय ज्वारी येणार नाही, पण केलेली आहे बघा. हो का पाहू शकता हो का, एक 2-2, 3-3 तास केलेले आहेत तुरीमध्ये. बघायचे का हो का, काही ना काही जनावराला खायला करता होईल म्हणून केलेलं आहे. तेवढी ज्वारी होईल अशी आशा नाही, पण जनावरांसाठी कडबा होत आहे.
त्याकरता केलेला आहे बघा. बघा काही एक साईडची तूर समजा बसवीत आहेत आमची जनावरं. जाऊ द्या, खाऊ द्या, काय जनावरांना खाल्लं काय त्यांचं पुण्य. बघा मित्रांनो असं आहे. खाऊ द्या आपा, हे एककडच काय येणार आता. कारण हे जे आहे मालकाचंच वावर असल्यामुळे आम्हाला तेवढं काही टेन्शन नसतं. नाही तर दुसऱ्याच असल्यावर आम्हाला एवढं असं चारायला जमत नाही मित्रांनो. खायला आहे की हो, तयार होतात आज. करडीचं वावड मोडलं ना, बम होतात काय. धुरा आहे मस्त हाना देते एक साईडचा. हो रे, त्याच्या सगळं आपली ही तूर गटली त्याला खायला. हा, ही एक एवढी एक लाईन गटली ना. बघा मित्रांनो, करडीचं वावर किती मस्त करडी आलेली आहे आणि त्याच्यात थोडंफार तण पण झालेलं आहे. मग डबा आकड्यावर आहे का इकडं शेतात? डबा आकडा इतकं झालं तिकडं तिकडे जायचं म्हणा की. आकड्या जायचं चारा जेवण करूनच यायचं असेल ना का? आता एवढं ठेपाच नाही, नाही. जेवण यावं लागते गहू कोळपायचा तुम्हाला. हा, पटापट जाणार. काय करायचंय? गहू कोळपायचा. गहू कोळपायचा आहे. बर, गाव खर्चा. आपल्या तिकडला होय. बर, चलू द्या मग. जर माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन ही घंटी ऑल हे बटन प्रेस करत चला मित्रांनो. तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. चला तर मग भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.